नमस्कार मित्रांनो. स्वराज्याची राजधानी, इतिहासाने भारलेला आणि अभिमानाचा प्रतीक रायगड किल्ला. या भव्य किल्ल्यावरच्या भटकंतीचा प्रवास अजूनही सुरूच आहे. आज आपण पाहणार आहोत रायगडची आणखी काही अद्भुत ठिकाणांमागच्या रोमहर्षक कथा आणि स्वराज्याचा खरा श्वास. हे आहे रायगड किल्ला एपिसोड 3 आणि तुम्ही पाहत आहात भटकंती. चला तर मग इतिहासाच्या या वाटेवरची भटकंती सुरू करूया. अत्याचार होऊन गेले. आता आपण पहिले किल्ला बघायला सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चार रे बाबा, इथं असं पाय नाही टाकायचे. बसायचे इथं दोन, एक पाय एक माणूस. की जय. बघा दादा, ज्या गेटमधून आपण एंट्री केली गेली, या गेटचं नाव आहे दादा पालखी दरवाजा. आज कल्पना करा, पालखी दरवाजा म्हणजे त्या काळामध्ये शिवरायांची पालखी. त्या पालखीला आज दर्जा काय हो, एखाद्या मंत्र्याची लाल दिव्याची गाडी, ती त्या काळची पालखी. शिवरायांची पालखी, शंभूराजांची पालखी गडावरती आली, दरवाजाने आतमध्ये यायची म्हणून दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. आज आपल्याला रायगड किल्ल्यावरती येत असताना, गडाच्या पायथ्यापासून माथ्यावरती येत असताना पाण्याची बॉटल आपल्याला आणता येत नाही, दम लागतो. कल्पना करा, आम्ही गडावरती 350 इमारती पाहतो, डोळ्यासमोर आमच्या एवढा मोठमोठे दगड आम्ही पाहतो. मग हा लागणारा गडावरती लागणारा दगड हा त्या मावळ्याने पायथ्यापासून डोंगरावरती आणला असेल कसं, याची कल्पना करू शकत नाहीये. पण आपले राजे हुशार होते, आपले राजे ग्रेट होते. आपल्या महाराजांना माहिती होतं की हा दगड आणणं शक्य जाणार नाही, म्हणून महाराजांनी काय केलं की गडावरती जी मोठमोठी 11 तलाव खोदली आणि 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या गेल्या. जो काळा पशिना रायगडातून बाहेर पडला तो रायगडाच्या बांधकामासाठी लागला. जिथे मोठे खड्डे पडले त्याला खालून तरबंद्या बांधल्या, पिण्याकरता पाणी झालं आणि बांधकामासाठी दगडही झाला. एका दगडामध्ये महाराजांनी 2 पक्षी मारले गेले होते. म्हणजे पाणी जिरवा पाणी अडवा ही स्कीम महाराजांच्या काळामध्ये राबवली होती. आज आपण मटेरियल काय वापरतो घरासाठी, आपण आज सिमेंट किंवा वाळू वापरतो. त्या काळामध्ये गुळ सीसा चणा वापरून रायगडाचं बांधकाम केलेलं आहे. ज्या एंट्री गेली गेटमधून, गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. लागून अखंड भिंत बघायला भेटेल. या अखंड भिंतीच्या आतमध्ये 6 महल आहेत. याला म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीबसाचा भाग. तथा शंका निर्माण झाली, आजच्या कलियुगामध्ये एक संपर्धना नकोकरण होते, महाराजांनी 8 लग्न करण्याचं कारण तरी काय होतं. आता शिवरायाने 8 राण्या केल्या होत्या, आपण अफजल खानाने 64 बॅगा केल्या होत्या. 43 पोराचा बाप होता, पण एकाही बाबूवरती विश्वास नव्हता. म्हणजे किती छोटं कुटुंब होतं आणि किती सुखी कुटुंब होतं. पण जेव्हा महाराजांना मारण्यासाठी निघाला तेव्हा सगळ्या बायकांनी काही विहिरीमध्ये ढकलून दिल्या. त्या विहिरीचं नाव आहे खूनबावडी. पण महाराजांनी 8 राण्या केल्या होत्या, आवडी जोडीसाठी नाहीये, तर एक स्वराज्य मोठं म्हणून नामवंत सदरांच्या मुलीचे लग्न केलं.
सरदाराच्या मुलीशी लग्न का केलं? राजकीय तुझं सरदाराच्या मुलीशी लग्न केलं, तिथला गाव कधी विरोध करू शकत नाही, स्वराज्यामध्ये सामील होऊ शकतो. म्हणून निंबाळकर, मोहिते, जाधव, इंगळे, शिर्के, पालकर, विचारे, गायकवाड, सई, सोयरा, काशी, पुतळा, लक्ष्मी, गुणवंता, सकवारबाई आणि महाराजांची पटराणी सईबाई. आम्हाला तर शंका निर्माण झाली, रायगड किल्ल्यावर 6 महल पण छत्रपतींना राण्या 8, मग महाराजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे? शिवरायांची पटराणी सईबाई. दुर्दैवाने हा रायगड घेण्याच्या अगोदरच संभाजीराजे 1.5 ते 2 वर्ष असताना सईबाईचं निधन झालं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरती सईबाईने रायगड किल्ला पाहिला नाहीये. तुम्हाला खरं सांगू, रायगड किल्ल्यावर सईबाई आल्या असते ना तर आपल्याला वरचं इमारत आज बघायला भेटली असती. पण सईबाईंचं दुर्दैव संभाजी महाराजांचं पालनपोषण राष्ट्रमाता राजमाताने केलं. आपल्या स्वतःच्या मुलाला, आपल्या शिवबाला फक्त 50% संस्कार दिले, पण आपल्या नातवाला देऊन ठेवले 100% संस्कार. पण वाघाला भांडण्यासारखा एक स्वराज्यामध्ये संभाजी महाराजांना संस्कार देऊन ठेवले, ते राष्ट्रमाता राजमाता ठेवले बघा. आणि एक राणी रायगडाच्या पायथ्याला राष्ट्रमाता राजमाता राहत होत्या. त्यांच्या सेवेसाठी महाराजांची 3री राणी, त्या राणीला मूल नव्हतं, त्या राणीचं नाव होतं पुतळाबाई. ही रायगडाच्या पायथ्याला आऊसाहेबांच्या सेवेसाठी राहत होती. हा एक 6 मजल रांगेत, एक महल पाहिला तरी शेप आणि 6 पाहिले तरी शेप. पहिला हॉल, पाठीमागचा बेडरूम, साईडला एक विंडो आहे आणि साईडला सरळ इंडियन टॉयलेट आहे. 400 वर्षापूर्वी जो शोध लागला इंडियनचा तो रायगड किल्ल्यावरती लागला. इंग्रजांनी लावलेला नाहीये. इंग्रज चोर होते, गडावरचे आले, फोटो काढले आणि पुन्हा आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला भेटले. आता आपण एक स्पॉट घेऊन पुढे आपल्याला माहिती घेत जायचे. आता आपण पुढे मंत्र्यांचे वाडे बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. 6 महाल आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या 6 राण्या त्या रायगडावरती राहत होत्या. विचार करा, जर महाराजांच्या 6 राण्या रायगडावरती होत्या मग आपल्या राजांना एक बोलून शिवरायांना महाराजांनी आपल्याला काय केलं? बघू आपण ते बघत माहिती ऐकून घ्या. प्रत्येक स्पोर्ट घेताना पहिला माहिती ऐकून घ्या. परतीच्या मार्गाने तुम्हाला आलं तरी तुम्ही व्यवस्थित बघता येईल व्यवस्थित तुम्हाला. काही मध्ये ते बघता येणार नाही तुम्हाला पूर्णपणे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की ज्या गिरणी गेली पालखी दरवाजा, पालखी दरवाजा अखंड भिंत बघायला भेटते, समोर गिर बघायला भेटते. गेटचं नाव आहे मेन दरवाजा. दादा मेन दरवाजा नाही, मेना. आपण मेन दरवाजा रायगडाचा पाहिला असेल तर रायगडाचा महादरवाजा. याला मेना, मेना आणि पालखीमध्ये फरक. मेना हा पॅकबंद आणि पालखी ओपन. पालखी फक्त पुरुषांकरता आणि मेना फक्त स्त्रियांकरता. मग महाराजांच्या राण्या असो, राजघराणे स्त्रिया असो, सायंकाळी किंवा सकाळी जर त्यांना जर का पाठीमागच्या साईडला सूर्यास्तन किंवा बागबगीचा बघायचा असेल तर त्या मेना दरवाजातून बघायच्या, मग त्या दरवाजाचं नाव मेना दरवाजा. आणि हे खालच्या साईडला 1 2 3 4 5 हे सगळं झाडते. त्याच्यापैकी 3 आहेत असे हे 8 मंत्र्यांचे 8 मिनिस्टरची घरं. 8 मिनिस्टर होते महाराजांचे. मोरोपंत, पिंगळे, हमीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निळकंठ, निराजीरावजी रघुनाथ पंडित. जो काही भारताचा कारभार कागदोपत्री चालला जायचा ते वाड्यातून केला जायचा. त्याला इतिहासामध्ये अष्टप्रधानांचे वाडे. जगातलं जे पहिलं मंत्री म्हणून निवडलं ते रायगड किल्ला महाराजांनी निवडलं. म्हणजे इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे अष्टप्रधानांचे वाडे राजांचे 8 मिनिस्टर होते. आता कल्पना करा आपण व्हीआयपी भागामध्ये फिरतोय, या भागामध्ये पर्सनल कोणाला फिरता येत नव्हतं. कारण की रायगडाचा जसा आपला मेन दरवाजा नगरखाना बघायला भेटतो तसा रायगडाचा महादरवाजा पहिला. पण हा कुठल्या साईडचा आपण जो आपण घराला हे संरक्षण यंत्र बांधतो की नाही तो महादरवाजा. आणि रायगडाचा बालेकिल्ल्याचा मेन दरवाजा कुठला तर नगरखाना दरवाजा. तिकडून लोक यायची, इकडून लोक कोणाला येण्याची एंट्री नव्हती. हा व्हीआयपी भाग झाला. मंत्र्यांची इकडे यायची तारीख नाही बघ का, कारण की समोर बघा दरवाजे कुठे मंत्र्यांचे तिकडून तिकडे जायचे, इकडे यायचं नाही वरती. हा व्हीआयपी भाग झाला. म्हणून महाराजांचे 8 मिनिस्टर मोरोपंत, पिंगळे, हंबीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निळकंठ, निराजीराव. समोर बघा आपल्याला एक पत्रे शेड बघायला भेटते. दिसते का पत्रे शेड? हे बघा समोर समोर. त्याला म्हटलं गेलेलं आहे रोपे प्रकल्प. 96 मध्ये त्याला रोपे प्रकल्प, तो रोपे प्रकल्प. आणि त्या रोपेच्या साईडला बघा आडो डोंगर दिसतो, आडो डोंगर. या आडव्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. जो रायगड किल्ल्यावरती 10 मे 1818 इंग्रजांनी हमला केला, डोंगरावरून केला म्हणून त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. समोर जाळीवाले 2 कट्टे मधला ओपन धान्यांची कोठडी होता. कोकणामध्ये काय म्हणतो माहिती का, पेव किंवा कणगी. पण जर खरं धान्य बघायचं असेल ना तर कोल्हापुरात पन्हाळा, गंगा, यमुना, सरस्वती सर्वात मोठं धान्य कुठं तिथे आहे. मग महाराजांनी इथे बरं का ठेवलं? कारण की रायगडाला जर शत्रूला वेढा पडला तर गडाचा दरवाजा एकच आहे, पाठीमागून जाता येत नव्हतं. मग रायगडाला जर वेढा पडला तर आपली जनता 6 महिन्यासाठी त्यांना धान्य पुरलं पाहिजे. मग सिरीन धान्य वर कडे इथून पुरं जायचं. राजांच्या नंतर कोणाला पेशवाई सत्ता, पेशवाने या कुणाला कैदी कोणाला युद्ध केलं. चोरी, लबाडी, पितुरी, गुन्हेगारी जो कोणी करेल त्या कायद्याला पेशवाई सत्ता दाबून ठेवून द्यायची. 8 दिवशी बाहेर काढून त्या विचारलं जायचं गुन्हा कबूल आहे की नाही. जर का तो गुन्हेगार नाही म्हणलं ना त्या गुन्हेगाराच्या हातपाय बांधायचे पद्धत भरायचं. रायगडाच्या टकमक टकवून लोकडे लोट केला जायचा. हे धान्य कोडर पाहताना पहिला 22, दुसरा 18, तिसरा 15 हे धान्य कोडर पाहता क्षणात आपल्याला काही खिशावरती हात ठेवा, खाली गेलेली वस्तू पुन्हा मागायची नाही आणि भेटणारे नाही. मग आपण महाराजांच्या राहत्या राजवाड्यात जाऊया. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की रामचंद्र निळकंठ, निराजी रावजी
रघुनाथ पंडित गोरबंत पिंगळे बाळाजी अवधी श्रीदत्त डबीर यांचं मंत्रिमंडळाचे वाढीव मान्य कोर्ट आहे त्याच्यानंतर ते पेशवांनी एक अरे नाही हे कोल्हापुरात पन्हाळा किल्ल्यावरती गंगा यमुना सरस्वती वरून दाणे पोत्याने टाकायचं आणि खालून पोत्याने भरलं जायचं. इथे सिस्टीम तशी नव्हती. इथे फक्त इमर्जन्सी जेव्हा जेव्हा रायगडला वेळ पडेल तेव्हा सीडी दाणे वर काढून त्या लोकांना पुरवलं जायचं. दादा आपण खालून तिथून नव्हतं, फक्त मंत्र्यांसाठी एक गोल काढून दिला होता. पण मंत्र्यांना वर येऊ शकत नाही ते, मग त्यांना फक्त 15 फुटाला काढून काढायचं काय फक्त. आणि त्यांना वरती येण्यासाठी इकडे हा VIP भाग झाला. आपण घर बांधतो की नाही, थोडक्यात घर बांधतो. पहिला काय बांधतो, हॉल, बेडरूम, किचन. पाहुण्याला बरं कुठं बसतो आपण, डायरेक्ट किचन मध्ये आणत नाही. मग रायगडाचा मेन हॉल कुठे, दरबार. इकडं कोणाला येण्याची त्या काळामध्ये परमिशन होती. आज आपण काय फिरतोय हो? त्याला कारण आहे ना, कारण की तुटले फुटले वरून जळून गेले म्हणून फिरतोय. बाकी आज जर वरून किल्ला पैमान असतं आपल्याला इकडून फिरता आलं नसतं. आपण काय बघितलं असं, दरबार आणि तिकडून गेलो होतो. इकडे आपल्याला फिरण्याची इज्जत नसते. ह्याच्यावरती सागाची लाकडं, मातीची कौलं, आतून मखमली पैठणी कापडाने, काव दिव्यांच्या दिवाणी, स्मशानीच्या उजेडाने बाल्य किल्ल्यात फिरतोय, VIP भागामध्ये फिरतोय. कल्पना करा ना, त्या मखमली पैठणी कापडामध्ये आज आपण कशी दिसलो असतो याची कल्पना करू शकतो. आज प्रत्येक मनासमोर आपण काही चौतरे बघायला भेटत बघा. आपल्याला 10 ताशींची घरं आहेत. स्वराज्याला कधी विदूर चालत नाहीये. आज आपण नोकर काम केलं घरामध्ये वाटवतो. त्या काळामध्ये घरामध्ये नोकर जात नव्हता. का माहितीये काय, कारण की स्वराज्याला फितुरी चालत नव्हती. दाशीतून रस्त्यामध्ये जाताना फितुरी होऊ शकते. मग राणीच्या समोरच दाशीने राहायचं. राणीला काम लागलं, राणीने आवाज दिला, छोटं मोठं काम झालं की दाशी समोर विश्रांती करायची म्हणून दाशी ओटा म्हटलं गेलं. बघा ना, 6 राणीच्या समोर 6 ओटे, ह्याच्या समोर आहे, ह्याच्या समोर आहे, सेपरेट. प्रत्येकाला महाराजांनी सेपरेट करून दिलं होतं. बीड बांधकाम जे रायगड किल्ल्यावरती पाहतो हे पेशवाळीन आहे. शिवरायांचं बांधकाम दगडामध्ये आज बघायला भेटतं आपल्याला. ह्याच्या आतमध्ये गुळ, सीस आणि चुना आहे म्हणून 400 वर्षापूर्वीची भिंत आज आपल्याला बघायला भेटते. आता आपण जिथे जाणार आहोत ना, ते सर्वात पवित्र ठिकाण आहे. ज्या चौथऱ्यावरती आपण दरवाजा आतमध्ये गेलो का पहिल्या चौथऱ्यावरती कुणी चप्पल घालून चढता कामा नये, कारण की तेथे आपल्या महाराजांचं बेडरूम आहे. ते बेडरूम बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. आपण ज्या भागामध्ये आता उभे आहोत त्याला म्हटलं गेलेलं आहे टंगसाळ. टंगसाळ म्हणजे काय, तर त्या काळामध्ये महाराजांच्या, आपण आज म्हणतो पैसा अडगा, त्या काळामध्ये करन्सी. टंगसाळ, होंड, कॉईन, मुद्र, नाणं. राजांचे राजमुद्रा आपण सर्वांनी पाहिले असेल. राजमुद्रेवरती कोण आहेत, 8 कोण मित्र, अष्टकोण म्हणतो आपण. आजच्या 1 रुपया पाहिला असेल त्याला आजची आपली करन्सी, त्या काळामध्ये त्याला करन्सी म्हटलं जायचं. आजची 1 रुपया, 2 रुपये, आपण 1 रुपया पाहिला असेल. 1 रुपयाच्या पाठीमागे आजही लिहिलेलं आहे सत्यमेव जयते. महाराजांची स्वतःची राजमुद्रा होती आणि राजमुद्रेवरती आजही लिहिलेलं आहे प्रतिपचंद्र व लेखे. प्रतिपचंद्र व लेखे वर्धी विष्णुवंदिता शहाशिनो शिवशाही मुद्रा भद्राई राजेते. याचा अर्थ असा केला जातो की शहाजींचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वाढता हिंदवी स्वराज्य तारे कलेप्रमाणे वाढलं पाहिजे, त्या स्त्रीची इच्छा. आता कल्पना करा दादा, रायगड किल्ल्यावरती आपण रिझर्व्ह बँक पाहतो. आताची रिझर्व्ह बँक कुठे माहितीये का, नाशिकमध्ये आहे. रिझर्व्ह बँक म्हणतो तिला. त्या काळामध्ये रायगड किल्ल्यावरती होती. इथे त्या काळामध्ये पैसा अडकायचा आपला जायचा. त्याची जी आतमध्ये रचना आहे की नाही, रचना रिझर्व्ह बँकची, ती आतमधून बघून घ्या वाटल्यास. आपण पुढे जाऊया. ते बघा, ते तिकडे जायचं दिसतंय का, ते लोकांना ते मिळतं. ते लास्ट मंदिरापर्यंत जायचं कंपनीच्या. ते लास्ट पोस्ट आपला तिकडे हे पेशवे काळाचे बरं का, विटाचं ते बोलले ना, विटाचं पेशवे काळातले बांधकाम. ते थोडी सिमेंट वापरत होते, ते दुसरं चुनाच. थोडी सिमेंट आलं तर असं चारी बाजूला का बरं दिलेलं आहे, कारण की तिकडून येणारा शिवभक्त, रोफीर येणारी शिवभक्त त्यांना माहिती नसतं. ते काय करतात, डायरेक्ट चप्पल वर चढतात. म्हणून आता इथे रेलिंग म्हणून घेणार तशी तिथे मांडले बघा समोर. तिथे आतमध्ये जात नाही, ते आतल्या राजांच्या बाल्कनीमध्ये. तशी आता ही ती माणसं वर चढतायत, लोकांना वर चढू शकत नाही. तर या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत ही ती भिंत आता बांधलेली आहे बघा. आणि ही भिंत 400 वर्ष आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच झालं. आज
आज आपण रायगड किल्ल्याच्या हा समोरचा पहिला चौतारा बघतो. या चौताऱ्याचा म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं बेडरूम. तिथे महाराजांनी रायगड किल्ल्यावर 10 वर्ष काढली, रायगडावरती 10 वर्ष काढली, 26 राजगडावरती बालपण गेलं शून्यवरती. मग आपल्या जगातल्या राजाला दैवताला आयुष्य लाभव किती वागो 50 वर्ष. 50 वर्षामध्ये आपल्याला ज्यांनी स्वतः जगाची स्वतः निर्माण केली 365 गड किल्ले घेतले. आताचा माणूस वयाच्या 50 वर्षामध्ये काय करू शकतो? 20 वर्ष बालपणात 30 वर्षामध्ये मनासारख्या माणसाला घर बांधता येत नाहीये. पण जगातला विश्वातला राजा महाराजांचा राजे गुण गेले की ज्याने स्वतः जगाची स्वतः निर्माण केली आणि 365 गड किल्ले. एकमेव राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज. रायगडाला जो आनंद क्षण पाहिला तो राजांचा आनंदाचा क्षण म्हणजे येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचा राज्याभिषेक दिवस आणि जो नको बघायला पाहिजे होता दिवस तो रायगडाच्या मागे पडला. आज आपण रायगडाकडे पाहू शकतो. रायगडाचं वैभव तुम्ही उभे करा आणि ते रायगडाचं पूर्ण वैभव उभं करत असताना ते रायगडाशी तुम्ही बोला आणि तो रायगड तुम्हाला नक्की सांगेल. कारण की या दगडाकडे बघायला तर त्या दगडामध्ये लपलेला आहे 400 वर्षापूर्वीचा मराठीचा इतिहास. कारण की या दगडामध्ये मराठीचा इतिहास लपलेला आहे. कारण की या दगडामध्ये 13वी पिढी आपली काम करत होती, आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला माहिती नाहीये. म्हणून रायगडाला नक्की विचारा, कधी विचारू शकता जेव्हा तुम्ही ते वैभव उभं करता तेव्हा. आणि रायगडा नक्की विचारा, सांगणार रायगडा माझा राजा दिसत कसा होता, सांगणार रायगडा माझा राजा बरोबर कसा होता, कधी सांगेलो जेव्हा तुम्ही ते वैभव उभं करता तेव्हा. म्हणून बाकी देशाला भूगोल आहे दादा, बाकी देशाला भूगोल आहे, माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. हा इतिहास तुम्हाला जागा करायचे राजा. कारण की आजही आपण म्हणतो की रायगड किल्ल्यावर तो दिवस बघायला होता तो अख्खा महाराष्ट्र प्रकाश झाला. तुम्ही आम्ही पोरगे झालो. ती तारीख होती 3 एप्रिल 1686 चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंतीवार शनिवारी. महाराजांचा अखेरचा श्वास या समोर चौथ्यावरती इथे इथून महाराजांनी सोडला होता. आणि इथून महाराजांची समोर एक जगदीश्वर मंदिर, त्या मंदिराच्या बाजूला शिवरायांना दिव्याची तिची अग्नी देण्यात आली. तिथे का? कारण की राजे ते शंकराचे भक्त होते म्हटलं गेलंय. लाखो शिवभक्त येतात, आज करोडो शिवभक्त गडावरती येतात आणि या ठिकाणी चप्पल खाली काढून महाराजांना तिथे नतमस्तक म्हटलं गेलं. म्हणून आपण सुद्धा त्या कोपऱ्यावर जायचंय, चप्पल घालायचे, नतमस्तक व्हायचंय. पण परतीच्या मार्गाने तुम्ही व्यवस्थित या, नतमस्तक व्हा. हा समोरचा महाराजांचा भाग की नाही याला म्हटलं गेलेलं आजही पाहतो महाराजांचा किचनचा भाग, त्या चुलीचा भाग आपण पुढे बघूया. महाराजांची हे किचनचा बघा, मुखपात खाण्याला म्हटलं की रसोई घरी बघा दोन बघायला भेटला बघा आपल्याला. हे बघा हे उकळ मुसळ म्हणतो आपण त्याला. स्वराज्यामध्ये विष प्रयोग जास्त लागायचा का? कारण की महाराजांचं लक्ष असायचं आपल्या जेवणामध्ये काय बनते, काय होऊ शकत होतं ना. कारण की त्या काळामध्ये विष प्रयोग जास्त केला जायचा. हे समोरची पहिला चौथरा पाहतो की नाही आपल्याला, त्याला म्हटलं गेलेलं आहे दिवाणे. पुढचा दिवाणे खास, पुढे दिवाणे आम्ही दफ्तरखाना. 365 गड किल्ल्यांचा गावाकरांचा जो कागदपत्र केलं जायचं की नाही ते वाड्यात केलं जायचं. म्हणून त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे की शिवरायांचा त्या काळचा दफ्तरखाना इथे होता, त्याला सचिवालय म्हणतो बघा. जसं दिल्लीचं मंत्रालय तसं रायगड किल्ल्यावरती असं 8 मंत्र्यांचं 8 कॅबिनेट या ठिकाणी मंत्र्यांचं ऑफिस होतं. मला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे सचिवालय. आज आपण त्या काळामध्ये दफ्तरखाना म्हटलं जायचा. समोर चौतारा पाहतोय, चौताऱ्याचं नाव आहे दिवाणे खास. बाहेरून येणाऱ्या लोकांची मीटिंग या समोर चौतारा केली जायची आणि पुढे दिवाणे आम म्हटलं जायचं. दिवाणे आम दिवाणे खास दहावी बघायचं असेल दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाणे आम दिवाणे खास म्हणतो त्याला बघा. आता पुढे गुप्त खलबत करा बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर बघा आपल्याला गोलाकारची बाल्कनी बघायला भेटते. या गोल आकाराला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बाल्कनी. 8 बाल्कनीचा एक अर्थ होतो बघा दादा. कारण की रायगड किल्ल्यावरती आपण 8 कोणांची अनेक प्रकारची नाव ऐकली. महाराजांचे राणे 8, महाराजांचे मंत्री 8, महाराजांचे राजमुद्रा अष्टकोनी आणि महाराज 5व्या मध्ये 5 वर्ष होते. 5व्या मध्ये राजेतून 8 किल्ले बघायचे, 8 किल्ले दर्शन घ्यायचे. सोनगड, मानगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड, करंदगड. म्हणजे महाराजांना 8 लकी होता. महाराज राणे 8, मंत्री 8, राजमुद्रा 8, राजा 8 किल्ले बघायचे. राजाची बालकनी अष्टकोनी म्हणजे राजा या ठिकाणी महाराजांचा 8 लकी शोभा होता. एक 10 बाय 20 ची रूम, कोपऱ्यामध्ये 11 ते 12 बाय गेला खाली गेला तर आतमध्ये एक रूम आहे. तर रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना. गुप्त खलबतखाना म्हणजे काय तर रायगड किल्ल्यावरती स्वराज्याचे बहुरूपे बाहेरचे नाईक होते. एवढे हुशार होते, एवढे चलाक होते की बाहेरच्या प्रबंधात 18 भाषेचं ज्ञान होतं. जे ते 35-7 वेषांतर बदलायचे. एवढे हुशार होते ना की स्वतःच्या बायकोला कळून नाही दिला आपला नवरा स्वराज्याची बहुरूपे करतो म्हणून. एवढे हुशार होते की औरंगजेब दरबारामध्ये जाऊन त्याला कवाली सुनावली आणि त्या औरंगजेबाला दाढीला कधी हात लावून आले त्या औरंगजेबाला सुद्धा कळून नाही दिलं. एवढे हुशार होते, एवढे चलाक होते. बाहेरच्या प्रबंधात गड किल्ल्यात गावकऱ्यात जायचे, तिथली गुप्त चर्चा करता जायची आणि कुठे सांगत होते काय की व्यक्तीला काय नसतात. मग ती जी चर्चा केली स्वराज्या संरक्षणासाठी ती आतल्या रूममध्ये केली जायची. मग त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं आहे. आता आपण महाराजांच्या दरबारात जाऊया. आतमध्ये जायचं असेल जाऊन या, पण आता गर्दी आहे खूप. परतीच्या मार्गात तुम्हाला इकडे यायचंय. जाताना तुम्ही इथून आतमध्ये जाऊन या. तिथे
जेवण झालं तुझं फ्रेश व्हा, व्यवस्थित तुम्हाला फोटो काढता येईल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलू या पुढे. सर्वात महत्वाची माहिती म्हणजे रायगडाचा राज्याभिषेकचा दिवस हा ठिकाण इथे ठिकाण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वप्रथम रायगड किल्ल्यावरती सर्वात आपण पवित्र जागेवरती आलो आहोत. कित्येक झुकड्या गर्विष्ठ माना याच शिवमंदिरी येथे महाराजांचा शिवराज्याभिषेक 16 जून 1674 राजे छत्रपती झाले, जगाचे पोषित झाले. ही समोरची ती जागा आहे. गडावरती येणारा इंद्रिया सेंटर हा गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती पायी चालत आला. या नगरखान्याच्या बाहेरून त्याला 4 पायाचे हत्ती बघायला भेटले आणि या दरबारामध्ये तो या दरबारामध्ये काही घडलं ते रोजनिशीमध्ये लिहितोय. तो दरबारात लिहितोय की हा दरबार त्या काळामध्ये वरून पूर्ण पैकवान होता. पूर्णपणे आतून मखमली पैठणी कापडाने सकाळी 4:30 वाजता या मखमली पैठणी कापडामध्ये काव दिव्यांच्या दिव्यामध्ये आणि त्या स्मशानीच्या उजेडामध्ये ती बसलेली 6000 प्रजा त्या भगव्या पेट्यामध्ये सकाळी पहाटे हा दरबार कसामध्ये 4:30 वाजता वाटत असेल त्याची कल्पना करू शकत नाहीये. राजे सकाळी पहाटे आपले राजे तो इंग्रज लिहितोय की समोर त्याने राजांचं 32 मनाचं सिंहासन, एक मन म्हणजे 40 किलो 1280 किलो सिंहासन पाहिलं. सिंहासनाच्या उजव्या साईडला राष्ट्रमाता राजमाताना पाहिलं. आऊसाहेबांच्या डोळ्यात तरी आनंदाचे अश्रू पाहिले आणि त्या आनंदाच्या अश्रू दरबाराला सांगतायत की त्या शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारं बाळ ते बाळ त्या 32 मनाच्या सिंहासनावर दरवडवण्यासाठी येतंय. तो इंग्रज लिहितोय की राजे सकाळी पहाटे लवकर उठले, राजाने आपलं स्नानगृह आटपलं आणि राजाने आपल्या पालक पोषण पेडून कोणत्याही देवाला विसरले नव्हते. राजाने भवानी मातेला साकडं घातलं, शिरकाई मातेला वंदन केलं, वाडेश्वरात नतमस्तक झाले आणि राजांसोबत सवंगडी मावळ्यांची राजांची हत्तीच्या अंबाऱ्यावरती मिरवणूक या नगरखान्यातून थांबलेले असते. या नगरखान्यावर राजाला पाहता क्षणी हत्तीच्या अंबाऱ्याच्या खाली उतरत आहेत. या नगरखान्यावर नगारे सनई चौघडे वाजतायत आणि राजांचं पाऊल दरबारामध्ये पडतंय. तेव्हा बसलेली 6000 लिहितोय की प्रत्येक मावळा उठून उभा राहिला, डोक्यातील प्रत्येकाने भगवे पेढे काढले, मिशीवरती ताव देत प्रत्येक मावळा मन सन्मानाने या आनंदाच्या क्षणामध्ये वाकून छत्रपतींना मानाचा मुद्रा होऊ लागला. राजे 6000 मावळ्यांचे मुद्रे स्वीकारतायत. तो इंग्रज लिहितोय राजाने एक नजर त्या 32 मानाच्या सिंहासनावरती टाकली. त्या सिंहासनाच्या कोपऱ्यावरती गेले, एक नजर दरबारावरती राजांची फिरवली. परंतु या दरबारामध्ये काही विद्वान स्त्रिया पाहिल्या आणि आपल्या छत्रपतींचं आपल्या दैवताचं हृदय भरून आलं होतं, अंतकर भरून आलं होतं. पाय लटलट होते. मग पाय लटण्याचं कारण तरी काय होतं? आज शिवरायांचा आनंद क्षण आहे, आज राजे छत्रपती होणार आहेत. मग लटण्याचं कारण एवढंच होतं, ज्या वीरांवरती हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ज्या वीर मावळ्याने हिंदवी स्वराज्याला घडवता रक्ताचे पाठ व्हायला गेले, त्यातला एकही मावळा या सोनाच्या क्षणामध्ये आपल्या महाराजांना कुठेही बघायला भेटत नव्हता. ते सिंहासनाच्या पायऱ्या चढताना आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना आपले राजे आपले दैवत नक्की म्हटले असतील, आऊ साहेब आम्ही सिंहासनाची पहिली पायरी चढतोय. आम्हाच मावळा म्हणणारा राज लाख मेलं तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असा म्हणणारा माझा बाजी या दरबारासमोर का दिसत नाहीये. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा ताना या दरबारासमोर का दिसत नाहीये. नुकताच मारलेला प्रतापराव गुजर होता जीवा म्हणून तर वाचला शिवा अशा असंख्य वीराचे राजे नाव घेत लटलट त्या बायाने 32 मनाच्या सिंहासनावरती उजवा गुडघा टेकवला. राजे छत्रपती झाले. राजांच्या अंगावरती सुवर्ण चित्र पकडलं गेलं. 1000 मोहऱ्या उधळल्या गेल्या. या नगरखान्यावर नगारे सनई चौघडे वाजवले गेले. त्याच्या महादरवाजातून 21 तोफाची सलामी दिली गेली. 365 गडी किल्ल्यावर तोफीची सलामी दिली गेली की राजे दैवत छत्रपती झाले, रायगड किल्ल्यावर छत्रपती झाले. आणि या दरबारामध्ये एक जुल्फिकार उठला आणि त्याच कोपऱ्यातून एक ललकार दिली गेली. ललकारी मी देणार आहे, माझ्याकडून जोराने एकदा जय बोलायचंय. 400 वर्षापूर्वी ललकारी या दरबारामध्ये जी दिली गेली त्या दरबारामध्ये मी देणार आहे. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजा धीरज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की
जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जय सो हर हर महादेव भारत माता की जय 6,000 पाहिजे 6,000. दरबार एकदम शांत होता. आज आपण माईक लाईट वापरतो, त्या काळामध्ये माईक लाईट नव्हतं. त्या काळामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यातला मावळा कुजबुजला तरी तो आवाज सिंहासनासमोर जायचा. त्याला पाईप पण होती दादा. आज ओपन आहे. आज जरी त्या कोपऱ्यातला कागद फाडला ना तरी तो आवाज सिंहासनापर्यंत जातो. आज जर ओपन असल्यामुळे आवाज जात असेल मग कल्पना करा पॅक पण असल्यामुळे आवाज जातो. डेमो तुम्हाला दाखवतो बघा. एक टाळी वाजवली की 4 आवाज येतो बघा. हा आवाज 4 बाजूला होतो बघा. ह्याला म्हणतात ध्वनी चमत्कार. काही जाणकारांचे मत आहे की तो आवाज ते दगडामुळे म्हणून दगड कोणी काढू शकत नाही बघा. महाराजांचं 32 मानाचं सिंहासन, एक पण म्हणजे 40 किलो 1280 किलो सिंहासन होतं. हे सिंहासन औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खानाने घनाचे गाव इथून घेऊन गेला. सिंहासन पाहतो हे सिंहासन आहे 25 आहे. 7वे राष्ट्रपती डॉक्टर कैलाशकीच्या हस्ते 1985 ला बसवलं गेलं आहे. आतील मूर्ती 13 वारसदार कोल्हापूरचे युवराज संभाजी महाराजांनी 2009 मध्ये मूर्ती बसवली गेलेली आहे. हा महाराजांचा दरबार होता पूर्णपणे. इथे महाराजांचा शिवराज्याभिषेक 6 जून 16 छत्रपती झाला. त्याला म्हणतात नगारखाना. नगारखाना लांबून पाहिलं तर मुंबईचा गेट ऑफ इंडिया. मुंबईचा गेट ऑफ इंडिया डुप्लिकेट आहे, हा ओरिजिनल आहे. हे जे फोटो काढल्यानंतर तो मुंबईमध्ये बसवला. या नगारखाना नगारावर सनई चौकडे वाजून रायगडाचे दरवाजे बंद केले जायचे. ही पालिकेची दरवाजा मेन. हा दरवाजा पालखी दरवाजा आणि मेना दरवाजा बंद झाला की पालिकेला पूर्ण बंद असं आपण घर पॅक करतो. घराची जी पाठीमागची संरक्षण भिंत असते कोणता दरवाजा महादरवाजा आणि घराचा दरवाजा म्हणजे हा मेन दरवाजा. लोक पहिली इकडून यायची, पाठीमागून कोणी येण्याला एंट्री नव्हती. आता आपण दरबार तुम्ही येताना फोटो काढायला गर्दी कोणते फोटो काढून देणार आहे तुम्हाला. येथून गर्दी कमी होणार आहे. व्यवस्थित फोटो काढून मग तुम्ही रिटर्न जा. आता आपण पुढे जाऊ होळीच्या माळावरती. या पुढे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ह्याला म्हणतो आठवडे. ह्याची उंची 52 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे. इथून जायला 33 पायऱ्या होती. वरती कोणी जात नाही कारण की आजही पाहतो की गडावरती येताना सैल येतात. गडावरती काही वरती मुलं चढतात आणि पडण्याची भीती काही कचरा कोणी करतात त्यामुळे बंद केली वर जायचं. फक्त राज्य शरीर तुझी चालू असता वर जायचं. इथून पालिकेला हे बघा. जेव्हा गडावरती इंदिरा गांधी आली 1974 आले की नाही म्हणजे 1924 साली किल्ला असा होता. पडझर होती. हे पेशाने बांधकाम केलं सगळं. त्याच्यानंतर हा महाराजांचं जे 32 मानाचं सिंहासन होतं की नाही एक मूळ दगडावरती आता कडे चौकोन दगड दिसतो की नाही ह्याच्यावरती महाराजांचं 32 मानाचं सिंहासन होतं. हे सिंहासन औरंगजेबचा सरदार जुल्फिकार गडावरती हातोडी घेऊन होता. त्या हातोडीने नगरखान्याच्या जी मूर्ती तोडल्या अशी होत्या. आतून मूर्ती तोडल्या बघायला भेटते बघा. समोर 2 मूर्त्या बघायला भेटतात. हे बाहेर आतून तोडले. जगदीश्वराच्या मंदिराच्या नंदीपर्यंत तोंड तोडले आणि मंदिराच्या आजूबाजूला आकार तोडले बघा बरोबर. म्हणून हे ह्याच्यावरती सिंहासन इथून घेऊन गेला. आता ह्याच्यावरती जे आपण पाहतो हे पंचधातूपासून बनलेलं एक मेघडंबरी पाहतो आपण. ही मेघडंबरी पूर्णपणे बघा. ह्याला म्हणतो त्या काळचं असताना सिंहासन होतं. ही मेघडंबरी 1985 ला 7वे राष्ट्रपती डॉक्टर कैलाशकीच्या हस्ते 1985 ला बसवली गेलेली आहे. आतील जी मूर्ती पाहतो का ह्याच्यावरती मूर्ती बघायला भेटते बघा. ही मूर्ती 13व्या वारसदार कोल्हापूरचे युवराज संभाजी महाराजांनी 2009 मध्ये ती मूर्ती बसवली गेलेली आहे. आता किल्ला आपल्याला असा व्यवस्थित करून हे आर्किओलॉजिकल सेंटर गव्हर्नमेंटने किल्ला व्यवस्थित दुरुस्ती करून असा किल्ला बघायला भेटतो आपल्याला. आपण मागील मध्ये राणीवास आहे इकडून महाराजांचा राहता राजवाडा आहे. मग आपण मागून किल्ल्याचा सुरुवात केला बघा. आणि हा पाहतो हा महाराजांचा नगारखाना दिसला आपल्याला. इथे बघा पायऱ्या नाहीयेत. इथे दगडीचा प्रकार बघायला भेटतो म्हणजे आता बनवलेले आहेत. हे त्या काळामध्ये नाही बघा. हे समोर पाहतो टंगसाळी बघा. टंगसा तुटली गेली अशी बनवली गेली आता. आणि हे जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला असं बसा खडू उभं होतं आता असं बघायला भेटतं आपल्याला. आणि हा रोपे प्रकल्प जे लोक रोपे येतात ते इथून आता येतात. पण जेव्हा 96 मध्ये रोपे बनला की नाही तेव्हा अशी डायरेक्ट इथून ट्रॉली होती डायरेक्ट इथपर्यंत म्हणजे इथून डायरेक्ट ट्रॉली इथपर्यंत होते. त्या पायऱ्या तेव्हा पायऱ्या पण नव्हत्या. डायरेक्ट बालेकेज एंट्री होती. आता किल्ला रोपेन चढून सुद्धा लोक 128 पायऱ्या चढतात. ती पाठीमागची बाजू. ह्याच्यावरती चित्र बघायला भेटतं आपल्याला. 5 शाही मधला प्राणी बघायला भेटतो शरभ. शरभ म्हणजे शिवराय. 5 शाही तिच्या पायाखाली 4 शाही आहेत आणि एक शिफ्टीवरती आहे. 5 शाही कुतुबशाही आदिलशाही निजामशाही बरीशाही पोर्तुगशाही. या 5 शाही 4 शाहींना महाराजाने त्यांच्या छाताडावरती पाय देऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि प्लास आला होता औरंगजेबला तलवार निवडवलं गेलं होतं म्हणून तशी चिन्ह बघायला भेटतं. कमळाचा फुली स्वराज्याची शान आहे.
शिवरायांची घोडी होती, घोडी नाव माहिती असेल नसेल, त्या घोडीचं नाव होतं कृष्णा. तिला पाणी पिण्यासाठी समोर टप बघायला भेटतो, दगडाचा टप बघायला भेटतो बघा. आणि 26 जानेवारी 15 ऑगस्ट तिरंगा इथे महाराजांचा फडकवला जातो. राज्याभिषेकाच्या त्या टायमाला भगवा झेंडा, हा महाराजांचा राजमार्ग. महाराज कधी राजमार्गाने विसरत जायला नव्हते. याला म्हटलं गेलेलं आहे राजांच्या राजमार्गाने जगदीश्वराकडे जायचे. आता आपण जगदीश्वराकडे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि अटल बिहारी वाजपेयी इथं उतरले तेव्हा ती मूर्ती बसवली गेली होती. ही मूर्ती बसवली गेली होती. इथे खाली उतरली ती मूर्ती बघितली महाराजांची. इंदिरा गांधींच्या हस्ते 1974 ला मूर्ती स्थापना केली होती. पण आता ही मूर्ती बसवलं कुठे आणली? आजच्या सिंहासनात. मग आता बाहेर बसायचं कारण काय? कारण की आजही आपण पाहतो महाराजांच्या पायामध्ये बोट आहे. कोणताही राजा सिंहासनावर बसताना, सांगितलं ती स्त्रीचं राज्य आहे. सिंहासनावर बसताना कोणताही राजा सिंहासनावर बसताना बोटं घालून बसू शकत नाही. म्हणून मूर्ती बाहेर बसवली. ती मूर्ती कुठं बघायला भेटते? सिंहासनावर वरतं चित्र पाहतो भिडे गुरुजींच्या हस्ते 2012 मध्ये चित्र बसवले. आता चित्र बसवलेलं आहे. मूर्तीच्या आपल्या महाराजांच्या गळ्यामध्ये हार बघायला भेटतो. शिरकाई मातेचं मंदिर तर खाली आहे, जाताना लोक लागणार जाताना. शिरकाई मातेच्या मंदिरात सुद्धा हार फ्रेश बघायला भेटेल. सिंहासनात हार बघायला भेटेल. दादा जगदीशला पण हार फ्रेश बघायला भेटेल. महादेवाला पण हार फ्रेश बघायला भेटेल. आणि महाराजांच्या समाधीला सुद्धा हार फ्रेश बघायला भेटेल. दादा हार येतो कुठून? सांगलीवरून शिव प्रतिष्ठान भिडे गुरुजीचे माणसं गडावर दररोज येतात. सांगलीवरून शिव प्रतिष्ठान भिडे गुरुजीचे माणसं 365 दिवस 40 वर्ष झाली. गडावरती सकाळी 7 वाजता महाराजांची देवपूजा केली. 5 ठिकाणी गडावरती दादा मोकळा परिसर पातळीवर परिसराला म्हटलं होळीचा माळ. होळीचा माळ का? कारण की आजही आपण शिमग्यात होळी पेटवतो. होळी पेटवली की त्याच्यामध्ये नारळ टाकतो. नारळ काढायचा असेल लांब शेकोटी घेऊन मग बाहेर काढतो. स्वराज्याच्या याच होळी गावामध्ये राजे समोर बसते, समोर होळी पेटवली जायची. राजे स्वतःहून नारळ टाकायचे आणि मावळ्यांसह म्हणायचे जो कोणी बदर मावळा असेल, जो शत्रू शिकू शकतो, तो मावळा त्या पेटलेल्या होळीतून नारळ हाताने बाहेर काढेल. जो नारळ पेटलेल्या होळीतून बाहेर काढेल त्या मावळ्यात 1.25 किलो सोन्याचं कड मानाचं घोडं मानाचं बेटं बक्षीस दिलं जायचं. कोणी काढला असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 9व्या वर्षी असताना होळी गावामध्ये हातात नारळ बाहेर काढला होता. एक शेर म्हटला जातो की त्या सिंहाच्या जबड्यात हात घालून जो मुजी तो जात मर्द मराठी जात फक्त एकच राज फक्त संभाराज. कारण की संभाजी महाराजांनी 9व्या वर्षी असताना पेटलेल्या होळीतून नारळ अलगद बाहेर काढला होता. म्हणून या ग्राउंडचं नाव दिलं होळी ग्राउंड म्हणलं. आता ही समोरची बाजारपेठ आहे. बाजारपेठेची लांबी पाहिली 800 फूट, रुंदी 40 फूट आहे. डाव्या साईडला 22 आहेत आणि उजव्या साईडला 22 आहेत. 44 दुकान आहेत. दादा आजही आपण घर बांधतो. घर कसं बांधतो दादा? खाली गळानी वर घर, म्हणजे पाठीमागे मकान आगे दुकान. हीच आपण स्टेप वापरली ना का? दुसरी स्टेप वापरली. पुढे दुकान पाठीमागे मकान. बाजार उंचावरती काय आहे? आपण त्याचा दुर्दैव होत खाली आपण पायी बाजार करतो. त्या काळामध्ये महाराजांच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी लोक सुदैव होती. घोड्यावरती बसायचं आणि मग बाजार केला जायचा. 350 वर्षापूर्वी जर का लोक घोड्यावर बसून बाजार करत होती, मग कल्पना करा रायगड किल्ला तसा असताना मराठ्यांचे गड किल्ले तसे असते तर आज येणाऱ्या मराठ्याने हा रायगड किल्ल्यावरून तो अनेक ठिकाणी बाजार कसा केला असता? मी तर म्हणेन गाडीमध्ये बसून बाजार केला असता. विमानाचं वेगळंच राहिलं. एवढं मराठ्यांचं सुख दैवत हे रायगडने पाहिलं होतं. परंतु आपल्याच लोकांनी काय पितोरी केली? मेन किल्लेदार सूर्याची पिसाळ होता. इंग्रजांना जाऊन काही वतनासाठी मिळाले. मागील बाजूने डोंगरे पिटल्याचा इथून लांब पल्ला तोफा टाकले. रायगड किल्ला 11 ते 12 दिवसात म्हणून त्याला उंचावरती बाजारपेठेची रचना बघायला भेटते. बाजारपेठेच्या 7व्या इमारतीवरती एक चित्र बघायला भेटेल नागाचं. नागापा शेट्टी होता, कर्नाटकचा व्यापारी होता, हा खूप मोठा व्यापारी होता. रायगड किल्ल्यावरती आला आणि महाराजांना महाराज त्यांनी रायगड किल्ला बांधला. त्यांच्या नावाची पाठी ते तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराची दिली. राजा मी गडावरती आलेलो आहे, माझं नाव कुठे जर असेल तर मला येणारी पाठीमागची पिढी ओळखू शकते की मी गडावरती आलो. मी तू निघून गेलो की मला ओळखेल का? कोणी नाही ओळखू शकत. नागापाला म्हटले महाराज नागापा माझ्याकडे 1-2 कडी केले नाही, 365 कडी आहेत. अरे त्या राजाचं नाव कोणत्या किल्ल्यावरती नाही आहे? त्या किल्ल्यावरती नागापा शेट्टीचं नाव कसं असणार? महाराजा नाराज नाही केला जाणार. काम करून तुला जातो दुकान ठेव आणि चित्र काढतो नागाचं म्हणजे तुला येणारी पिढी ओळखील. गडावरती नागापा शेट्टी आला होता. काय दूरदृष्टी महाराजांची, कल्पना करा ना. तिथे महाराजांचं नाव पाहिजे तिथे आपल्या कलाकारचं नाव बघायला भेटेल जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. आता रायगड कसा बांधला आणि कशासाठी बांधला रायगड याची माहिती ते जगाच्या ईश्वराच्या मंदिरात आणि जगाचे ईश्वर त्या ठिकाणी बघायला भेटतं. कारण की जगदीश्वर आणि महादेवाला कधी विसरत नव्हते. हा महाराजांची राजमार्गाने
जगदीश्वराच्या मंदिरात तिथे दर्शनाला जायचं. तिथे मंदिरात गेला की आतमध्ये गेलात ना, मंदिरात थांबलात ना आणि 5 मिनिटं जाऊन आतमध्ये जाता मंदिरात जर बसून राहिलात ना तर गारवा एवढा लागतो की झोप कधी लागते कळत नाही बघा आपल्याला. तिथे आपली लास्ट माहिती होणार आहे. जाता येताना काही पडके वाडे बघायला भेटतील. हे वाडे आहे तिथल्या लोकांच्या राहण्याची वस्ती. म्हणजे आज आपण आपला VIP बघा, बाग वेगळा आणि गाव वेगळा, इथून पुढे गाव लागला पूर्णपणे. आणि त्या जगदीश्वराच्या साईडला ब्राह्मणवाडी गेलं, ब्राह्मणवाडी. कारण की लवकर महाराज इथून निघून जायचे, त्याच्यामुळे त्यांना लवकर पूजापाठ करण्यासाठी लागायचं, म्हणून त्याच्या बाजूला आपण ब्राह्मण म्हणतो. आज आपण त्या मंदिरात जाऊया, तिथे व्यवस्थित पूर्णपणे त्या मंदिराची माहिती घेऊया. ते असं मस्जिदसारखं का दिसतं आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याच्या पुढे काय आहे, तिथे काय बांधलं गेलेलं आहे आणि तिथे कायसाठी बांधलं गेलेलं आहे ते मी तुम्हाला माहिती तिथे सांगणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की यांचा बिझनेस काय होता, म्हणजे काय व्यापार काय करायचा? व्यापारी म्हणजे अनेकांचे चिकनचा व्यापार करायचे. कसला? अनेक याच्यामध्ये अभिषेकाचा व्यापार करायचे, इकडे व्यापार ते घेऊन येते, तर काम नसते व्यापारचं होतं. हा नाही. ह्याच्यात बघा, दिसते का हे अभिषेक होतो. हा आणि ह्याच्या एवढ्या एवढं पुढं दुकान मागे मका आणि हे गणेश. हा गरज सगळी इथे राहणारे घरी 350 घरं तशी. त्या इमारती सोडून हे 350 घर आहे. ते खोदकाम चालू आहे. हे जे आतमध्ये काय सांगू शकत नाही. तेव्हा ते खोदकाम केलं समोर पाठीमागं मध्ये वगैरे ते खोदकाम केले आता. ते काय होतं चालेल का? वाडे होते, वाडे इथे राहणाऱ्या लोकांची वाडे. हमला कधी केला, रात्रीचा केला की दिवसाचा केला सांगू शकत नाही ना. रात्रीचा केला तर म्हातारी माणसं, लहान मुलं पळू शकत नाही. गाडली पण गेली. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला काय म्हणताय? शिवनेरी किल्ल्यावर जयंती मोठी साजरी करायला गेली त्याची. आम्ही इथं राज्याभिषेक होतो ना तिथीप्रमाणे, हां पहिला तिथीप्रमाणे व्हायचे. हां. ते गोगावले वगैरे यायचे हां पहिले. बरोबर. बरोबर. त्यानंतर आता हे दोन वेगळे झाले. एक तिथीने आणि तारखेने. तारखेने हा जे तारखेने झालं ना, हां. त्याच्या आदल्या वेळी राज्याभिषेक झाला ना, हम्म. तेव्हा जी भांडणं झालती ना, हां. म्हणजे इथं पण राजाच्या घराभिषेक तिथीनुसार आहे. तिथीनुसार. हो, पण ती भांडणं झाली ना त्यावेळी आम्ही तिथं होतो. म्हणजे त्यांनी त्या भांडणातून उठून गेले, बोला पुढच्या वर्षीपासून 6 जूनलाच आम्ही करणार. ते कोल्हापूरवरून गेलं हा. सगळं. आणि बरोबर नेक्स्ट इयरला काय झालं, तिथीनं लवकर आला 5 जूनला. आम्ही गड उतरत होतो. तुमचा तो लवकर दुसऱ्या येतो, दिवशी हा. त्यांचं नंतर होतो. त्या दिवशी त्यांचा लगे म्हणजे आम्ही उतरत होतो आणि ते चढत होते. पण ती मजा यायची त्यावेळी. हा. आम्ही पावसात भिजत, पावसाची असं ढग घेत. तो दिवसच वेगळा असायचा. त्यावेळी ना लय गर्दी नसायची. पण आता लोक राज्याभिषेक जास्त आहेत, म्हणजे 6 जूनला जास्त आहेत. हा ना, कारण की ती तारीख डेव्हलप झाली ना पुढे 6 जूनचीच. पण तिथीने पण असं होतं ना आहे. इथं. हा हो 3 राज्याभिषेक होते तशी. इथं होती ना माहिती आता काढली का? का बोलतोय असं माहित आहे मला. शिवाजी महाराज की जय. आता आपण जगाच्या जगदीश्वराच्या ईश्वराच्या आपण मंदिरामध्ये प्रवेश केला. पण दादा आपण एक चुकी केली. चुकी रायगड किल्ल्यावरती अशी झाली की आपण मंदिरात शिरताना मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश केला. राजे कधी मागील बाजूने प्रवेश करत नव्हते, मंदिराच्या समोरच्या बाजूने. मंदिराची पूर्व दिशा, इकडाची पूर्व बाजू, समोरची बाजू आहे. कारण की समोरची बाजू का बांधणी करण्यात आली, का रायगड किल्ल्यावरती असणार एक वादंग आहे वाघ्या कुत्र्याचं. हे वादंग पूर्वीपासून झालेलं आहे की गडावरती समाधी वाघ्या कुत्र्याची बघायला भेटेल. या वाघ्या कुत्र्याबद्दल काही तणकरांचं मत आहे की ती वाघ्या कुत्र्याची समाधी होती. काही तणकरांच्या मध्ये कुत्रच नव्हतं. याच्या संदर्भामध्ये खूप मोठं वादंग चालू आहे. काही तणकरांचं मत असं होतं की महाराजांना देहचिंता लागली दिली, त्या देहचिंतेमध्ये वाघ्याने उडी टाकली. काही म्हणतात की नव्हती, काही म्हणतात होते. याचा हायकोर्टपर्यंत निर्णय गेलेला आहे. आता हायकोर्ट निर्णय देईल तेव्हा आपल्याला सांगता येईल की होता की नव्हता, तोपर्यंत त्याची माहिती सांगता येणार नाहीये. आपण जगाच्या जगदीश्वराच्या ईश्वराच्या मंदिरात प्रवेश केला. मंदिर पाहताना लांबून बघा तुम्ही, याचा आकार पाहतो मस्जिद सारखा. मग मस्जिद सारखा का बरं दिलेला आहे? रायगडाला सह्याद्रीने घेरलाय. जर एखाद्या पर्वत रांगेवरून, जर एखाद्या
पर्वत रांगेवरून डोंगरावरून जर एखाद्या दुश्मनाने एखाद्या जर का शत्रूने पाहिलं, एखाद्या मुस्लिम सरदाराने पाहिलं, तर त्याला लांबून मंदिर कसं वाटलं पाहिजे हो? मस्जिद सारखं. तो आक्रमण करू शकतो काय? इंग्रजांना काही फरक पडत नव्हता. इंग्रजांना मस्जिद असो किंवा मंदिर असो तोडायचं म्हणजे तोडायचं. जेव्हा गडावरती आला ना, म्हणून राजांचा गनिमी कावा शत्रूने लांबून हमला नाही केला पाहिजे. गडावरती जरी आला तरी किल्ला फिरून या मंदिरात शिरता कामा नाही तो. कारण की आतमध्ये काय आहे? शंकराची पिंड आहे. मग आता महाराजांचा गनिमी कावा, मंदिर मोठं बांधलं पण दरवाजा छोटासा बांधला. गडावरती जेव्हा आला ना तो जुल्फिकार खान, तेव्हा ह्या मंदिरात शिरला नाही का? कारण की मंदिराचे दरवाजे छोटेसे आपल्या बघायला भेटतील. जगाच्या ईश्वराच्या मंदिरात जात असताना तो कसा गेला पाहिजे? आम्ही स्वतः वाकून जातोय जगाच्या ईश्वरामध्ये, मग तू कोण वरमान करून जाणार? तू खाली गेला त्याचा आपण होऊ शकतो ना. म्हणून मंदिराचे दरवाजे छोटेसे बांधण्यात आलेले आहेत. प्रत्येक वास्तूमध्ये, प्रत्येक कला ह्याच्यामध्ये महाराजांनी गनिमी कावा यूज केलेला आहे. आतमध्ये शिवलिंग आहे, शंकराचं मंदिर आहे. शंकराच्या मंदिराच्या पुढच्या हातालामध्ये एक छोटा नगरखाना आहे. ज्याने हा रायगड किल्ला बांधला ते ऐकण्याचं नाव हिरोजी इंदुरकर. हा किल्ला बांधायला 14 वर्ष लागली होती. 14 वर्षामध्ये स्वतः पैसा कमी पडू लागला म्हणून हिरोजीने काय केलं? स्वतःचं मन मोठं केलं. अहो, स्वतःचं घरदार, स्वतःचा वाडा, स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि हा स्वराज्याची राजधानी, एक मरणाची राजधानी आपण पाहतोय की नाही? ही राजधानी त्या हिरोजीने आपल्या स्वतःचं घरदार विकून ही उभी केली. तेव्हा आपल्या डोळ्याने आज आपण ह्या जगदीश्वराची रचना बघायला भेटते आपल्याला. कारण की जगदीश्वराच्या रचनापासून स्टार्ट केला किल्ला बांधण्यासाठी. राजे 70ला गडावरती आले. जेव्हा महाराजांनी विचारलं आपण रायगड किल्ला बांधलात, रायगड किल्ल्याचं गॅरंटी पत्र काय देसाल का आम्हाला? राजा रायगड किल्ला बांधला ह्या जगाच्या ईश्वराने. जोपर्यंत पृथ्वी तलावरती सूर्य आहे तोपर्यंत मी केलेल्या बांधकामाला ढाका लागणार नाही. एकदा रायगडाचा महादरवाजा बंद केलात ना, गडाखाली येणारं पाणी वर येणारं फक्त सरसरणार ते वारा आहे. आज हे रायगडाचा महादरवाजा बंद करा, रोपे बंद करा, गडाखाली जाणारं फक्त पाण्याने वर येणारं फक्त सरसरणार वारा आहे. गडावरती येत असताना आपण फोटो पाडायला येत असतो. मी म्हणत नाही का किल्ल्यावरती फक्त फोटो पाडण्यासाठी या म्हणून. भिंतीला हा लांब पाय करून आपण फोटो पाडतो. कारण की याच्या आतमध्ये 13वी पिढीचं रक्त आहे. आपल्याला कधी कळेल जेव्हा आपण ते रायगड उभा करू, तेव्हा जेव्हा पायी येऊ तेव्हा आपल्याला किल्ला चढतो. 4 मिनिटामध्ये गडावरती फक्त लोक काही फोटो सेशन करतात. मी म्हणेन की अशा लोकांनी येऊच नका. कारण की हे पवित्र ठिकाण आहे, तीर्थस्थान आहे. महाराजांकडे काही लोक पाठ करून फोटो पाडतात. आपण एक जय वेगवेगळी घोषणा देतो. आपण घोषणा द्या, मी नाही म्हणत नाहीये, पण घोषणा देताना एक घोषणा चुकीची देतो. जय शिवराय म्हटलं पाहिजे, जय शिवाजी नाही म्हटलं पाहिजे. कारण की महाराजांना एकेरी आपण उल्लेख करू शकत नाहीये. जगदीश्वराच्या महादेवाच्या मंदिराच्या पुढच्या अंगाला ज्याने रायगड किल्ला बांधला ते एकेकाचं नाव आहे, एका पायरीमध्ये नाव आहे. रायगड किल्ला बांधण्यासाठी स्वतःचं घरदार, स्वतःचा वाडा, स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि रायगड किल्ला बांधला. आणि महाराजांनी विचारलं तुम्ही रायगड बांधून तर दिलात, एक स्वर्ग आम्हाला बांधून दिलं, मग या स्वर्गाहून सुंदर किल्ला रायगड बांधून दिलात, मग आमच्या स्वराज्याकडून तुम्हाला काय हवंय ते मागून घ्या. काय राजे विचारते तो, काय तुम्हाला हवंय ते मागून घ्या. ज्याने रायगड किल्ला बांधला त्याला राजे विचारतो तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. ज्याने ताजमहल बांधला, अहो ज्याने ताजमहल बांधला त्याच्या हात तोडून टाकले. याला म्हणतात जगातला एक महाराजा. मागा हिरोजी, नका संकोच करू, हाती घोडे खजिने सोनं काय हवंय ते मागा. हिरोजी राजा मला काही नको, मग काय हवंय मागा. नाही राजा वेळ आला तो मागून घेऊ आम्ही. सकाळी पहाटे राजे दिवस उजाडला. कारण हिरोजीला माहिती होतं राजे या जगदीश्वराच्या मंदिरात येत असताना जगाच्या ईश्वराला सूर्योदयाच्या साक्षीने आपले राजे छत्रपती होणार होते. मग छत्रपती होण्याकरता जर राजे मंदिरामध्ये आले तर तिथून परत जाऊ शकत नाही. आम्हाला बक्षीस दिले बघा. सकाळी पहाटे दिवस ठरला, सकाळी 6 तारीख उजळली आणि राजे जगदीश्वराच्या मंदिरात खालून वरती आले आणि समोरच्या मंदिराच्या आतमध्ये आले. तेव्हा हिरोजी पुढे उभे होते. हातामध्ये एक सूप होतं, सुपामध्ये दगड होता आणि दगडावरती ते भगवं वस्त्र होतं. आणि हिरोजी म्हणतात राजा थांबा, मला बक्षीसपत्र मागायचं आहे. मग इथे काय पाहिजे तुम्हाला बक्षीसपत्र मागा. हाती घोडे खजिना सोनं तुम्हाला तेव्हा सांगायचं काय हवंय ते मागा. तुम्ही एक स्वर्गाहून सुंदर रायगड किल्ला बांधून दिला आम्हाला, मागा काय पाहिजे ते. राजा फक्त हा दगड ह्या समोरच्या पहिल्या पायरीवरती बसवायच्या नव्हत्या. राजाने वस्त्र आठवलं, त्या वस्त्रावरती मित्रांनी लिहिलं होतं सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुरकर. डोळ्यातून राजांच्या अक्षरशः पाणी आलं, डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिले. हिरोजी काय केलं ते, एका पायरीमध्ये तुम्ही नाव मागताय. अहो हा दगड इथे कशाला बसवताय, तो दगड महादरवाजा बसव ना, तो दगड नगाऱ्याकडे बसव ना, आम्ही अनुमती देतो. नाही राजा तुमचं दैवत आतमध्ये आहे, आमचं दैवत तुम्ही आहात. ज्याच्या वेळेस तुमचा रायगड किल्ल्यावरती मुक्काम होईल तुम्ही शंकराला महादेवाला विसरू शकत नाही. ज्या राजमार्गाने तुमची पावलं येतील की नाही, ज्या राजमार्गाने आपली उजव पावलं होतील नाही, त्या उजव्या पावलाची धूळ माझ्या मस्तकीने गेली पाहिजे. हे हिरोजी तुमच्या सेवेसाठी सदैव तयार आहेत. राजा डोळ्यातून पाण्याला कडकडून मिठी मारली. वा हिरोजी वा, आपल्यासारखी माणसं स्वराज्याला भेटली, हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. राजाने मिठी मारून हिरोजीना
पलिंगण दिलं आणि राजे जगदीश्वराला दर्शन होऊन त्यांच्या मागे रिटर्न दिले. पण त्याच मंदिराच्या पहिल्या पायरीवरती आजही लिहिलेलं आहे, सेवेचे थाई तर्परा हिरो चेंदुरकर. साईडला शिवरायांची समाधी आहे आणि समाधीच्या बाजूला एक वाघे कुत्रीची समाधी आहे आणि साईडला समाधीची भिंत आहे. त्या भिंतीवरती ज्यांनी रायगड किल्ला बांधला त्या आर्किटेक्टाने गॅरंटी पत्र आजही लिहिलेलं आहे. यावर चंद्र दिवा करो, जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य तारे आहेत तोपर्यंत मी केलेल्या बांधकामाला कधी धक्का लागणार नाहीये. त्या गॅरंटी पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि या मंदिरामध्ये कवी भूषण आणि कवी कलश, कवी भूषण वेगळे होते आणि कवी कलश वेगळे होते. कवी कलश हे संभाजी महाराजांचे मित्र होते. अरे मैत्री करावी कशी रे, संभाजी महाराज शिकलं पाहिजे. कारण की संभाजी महाराजांच्या अंगावर चामडे काढले गेले ना तेव्हा पहिलं कवी कलशांच्या अंगावर चामडे काढले गेले होते. अंगावरची संभाजी महाराज चामडे काढले गेले कोणासाठी केलं होय सगळं. आज राजे तिथे झुकले असते ना ते ते सेल्फी काढणार येत आहेत ना ते झुकले असते येऊन, परंतु संभाजी महाराजांच्या अंगावरती वार झेलले ना ते फक्त येणाऱ्या पिढीसाठी. अंगावरची चामडी काढली हो, उकळीचा रस कानामध्ये ओतला गेला, लाल सिरे डोळे बाहेर काढले, स्वराज्याचा छाव होता, ताट झुकली नाही, मान वाकला नाही कणा. अरे ते औरंगजेब एका दुश्मनाची अशी योजना करतोय की काय म्हणतोय की आपल्या बडी बेगमला, अरे ओ मेरी बडी बेगम साहिबा उस काफर सिवाने, अरे वो मेरी बड़ी बेगम साहिबा उस काफर सिवा ने एक संभा को पैदा किया, अगर वैसा संभा मेरे घर में पैदा होता मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. नंतर कविभूषण म्हणतात ना, काशी की कला जाती मथुरा में मचित वस्ती, काशी की कला जाती मथुरा में मचित वस्ती, अगर ना शिवराय होते तो यहाँ पे आज सबकी सुन्नत होती, तो यहाँ पे आज सबकी सुन्नत होती. रायगडाची माझी माहिती पूर्ण संपलेली आहे. माहिती संपल्यानंतर माझ्या ग्रुपला 3 शेर सांगत असतो आणि ते शेर मी नेहमी प्रत्येक ग्रुपला ऐकवत असतो. पहिला शेर असा मराठ्यांचा म्हटला जातो, घासल्या विना दार नाही, घासल्या विना दार नाही, तलवारीच्या पातीला मराठ्याशिवाय अर्थ नाही, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. आणि दुसरा शेर असा म्हटला जातो की अंधार झालेला आहे, एक दिवा पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक जिजाऊंचा शिवा पाहिजे. आणि तिसरा शेर नक्की सांगावा असा वाटतो की रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, अरे रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, अरे तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात, रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. या महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवरायांना विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची अवलाद म्हणतात, त्याला खरोखर औरंगजेबाची अवलाद म्हणतात. रायगडाची माझी माहिती संपलेली आहे. इथून दर्शन करा, परतीच्या मैदान जायचंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. हर हर महादेव, भारत माता की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगड किल्ल्यावरती माझं नाव शशिकांत सीताराम गोरे आहे. गेली 13 वर्ष मी रायगड किल्ल्यावरती येणाऱ्या शिवभक्तांना इथल्या काही असणाऱ्या वास्तूंची माहिती सांगत आलेलो आहे. जी पिढी आमची सांगत आलेली आहे तेच आम्ही तुम्हाला सांगत आलेलो आहे. कारण की आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे कोल्हापुरात, सांगली, साताऱ्यामध्ये आणि अलिबागमध्ये सुद्धा आमचं प्रशिक्षण झालेलं आहे. त्याला आम्ही 13व्या पिढीपासून इथे रायगड किल्ल्यावरती माहिती सांगत आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9067252373. हा माझा मोबाईल नंबर आहे. प्रत्येक शिवभक्ताने गडावरती आल्यानंतर पाण्याच्या बरोबर येत असताना 100 एकर परिसर फिरून ती गडाच्या पाहिजे नेऊन टाकलीच पाहिजे. तेव्हा आपलं रायगड दर्शन सार्थक झालं पाहिजे. राजांच्या सिंहासनासमोर समाधीसमोर सर्वांनी एकदा नतमस्तक झालं पाहिजे आणि आपल्या महाराजांचा आपण प्रत्येकाने आपण आदर केला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला जय शिवराय. सांगितलं ना काठी ठेवा ना सर इथंच. कोण नाही झाले कोण नाही कुठं तरी हे बघ इथे नाही तिकडे हा ते तिकडं हा तिथून दरवाजातून. हा एका काळी शिवाजी महाराज गेलेले.
काढ नाही घेतलं ना मागाशी हा फोटो राहिला होता एक फोटो काढा बाकी जास्त तो इकडे बसतो का मी तिकडून काय नाही हे पोलीस मित्रांनो, आजची रायगड किल्ला एपिसोड 3ची भटकंती इथेच थांबवतो. आज आपण रायगडचा इतिहास वाटा आणि काही अनोखी ठिकाणं अनुभवली, पण रायगड अजूनही आपल्यासाठी बरंच काही सांगणार आहे. एपिसोड 4 मध्ये आपण पाहणार आहोत रायगडवरील अजून खोल इतिहासथरारक जागा आणि स्वराज्याच्या कथा. म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भटकंती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जय भवानी, जय शिवराय.